नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण स्वीट डिश पाहणार आहोत। तर इथे मी कलाकंद बनवलेला आहे। तर तो कसा बनवलेला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी पनीर घेतलेलं आहे अर्धा किलो। तर ते पनीर मी असं परातीमध्ये किसून घेणार आहे। तर स्वच्छ धुवून आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीरचा वास येऊ नये। फ्रेश पनीर आपल्याला वापरायचं आहे आणि इथे मी पनीर असं किसून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने पनीर किसून झालेलं आहे। तर इथे मी अर्धा लिटर दूध कढईमध्ये गरम करत ठेवलेला आहे। तर जो किस आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे। इथे मी एका डब्याच्या सहाय्याने किस मोजून घेत आहे। तर 2 डबे आपला हा किस झालेला आहे, तो आपण दुधामध्ये टाकून द्यायचा आहे। त्याच डब्याने आपण 1 डबा साखर घ्यायचे, जे पनीरचा किस आहे त्याचे निम्मे आपल्याला साखर घ्यायचे आणि हे मिश्रण एकजीव मिक्स करून आपल्याला मोठ्या फ्लेमवरती हलवत राहायचं आहे। साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटतं, ते एक्स्ट्राचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेले 4 ते 5 वेलची कुटून टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि हाय फ्लेमवरतीच आपण हे मिश्रण सतत हलवत राहणार आहोत। तर अशा पद्धतीने मिश्रणात पाणी आटल्यानंतर याच्यामध्ये मी पाऊण वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर पूर्ण गोळा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते ड्राय झालेलं आहे। तर आपण ही प्रोसेस चालू असतानाच एका केक टिनला तूप लावून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पटकन मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच याच्या वड्या कट करायच्या आहेत। तर मी आधी याच्या वड्या कट केल्या नव्हत्या, त्यामुळे याच्या प्रॉपर वड्या पडल्या नाहीत। तर गरम असतानाच तुम्ही याचे काप करा। तर अशा पद्धतीने आपला कलाकंद सेट झालेला आहे। 1 तासभर आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे। तासाभरामध्ये आपला कलाकंद सेट होतो आणि त्याच्या आपण वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपला कलाकंद तयार झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर ही रेसिपी तुम्हाला याच्यामध्ये काही मिस्टेक किंवा काही कमतरता वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।